नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी हेल्दी असं बीटाचं सूप ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण आता हे बीटाचं सूप कसं करायचं हे बघूया. आता यामध्ये मी एक मोठं बीट घेतलेलं आहे, एक टोमॅटो आणि एक गाजर घेतलेलं आहे. आता हे 3 व्यक्तींसाठीच मी सूप बनवत आहे, त्याच्यामुळे सर्व भाज्या आहेत थोड्या प्रमाणात घेतलेल्या आहे. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहेत. आता हे कट करून घेतलेलं आहे. आता हे मोठे मोठे पीस केले तरी चालतात, कारण आपल्याला हे उकडूनच घ्यायचं आहे. आणि मी बीटाची साल काढलेली नाही आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते, आणि त्याचे पीस कट केलेले आहेत. आता हे आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण आता एक कुकर घेऊया आणि त्याच्यामध्ये हे सर्व भाज्या टाकून त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता चला कुकर घेऊया एक. आता एक कुकर घेतला आहे आणि या कुकरमध्ये मी सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकणार आहे, फक्त जास्त पाणी टाकायचं नाही. तर चला आपण आता यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकून घेऊया. आता ही मीडियम वाटी घेतलेली आहे मी, जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही, अशा 1.5 वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि आता पाणी टाकून घेऊया आपण. आणि आता यामध्ये काही आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहेत. चला आता मग आपण आता यामध्ये काही खडे मसाले ॲड करूया. आता यामध्ये मी 2 मिरे टाकून घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायचे आहेत. 2 मिरे, 2 लवंगा, 1 तेजपान टाकायचं आहे, थोडा दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपान टाकून घेतलेला आहे. आणि आता 1 तेजपान टाकून घेऊया आपण. आणि आता याला झाकण लावून आपल्याला हे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर चला आपण आता शिट्ट्या होण्याची वाट बघूया. आता हे आपलं शिजून झालेलं आहे. आता आपल्याला हे थंड करायला, आता हे शिजलं का नाही भाज्या आपण बघून घेऊया एकदा. आता या भाज्या छान शिजलेल्या आहेत. आणि आपल्याला त्या सूपमध्ये या पाण्याचा पण वापर करायचा आहे, हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे. तर चला आता हे थंड करून आपण मिक्सरमधून काढूया. आता हे थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. चला तर मग आता हे मिक्सरला आपण लावून घेऊया. आता यामध्ये सर्व भाज्या टाकू आणि मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. आता हे थंड झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत. तर बघा आपण आता हे मिक्सरला लावून त्याची प्युरी करून घेतलेली आहे. हे आपण आता एका चाळणीने गाळून घेणार आहोत. चला मग आपण आता हे एका गाळणीने गाळून घेऊया. आता हे गाळून घेण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये कधी कधी बारीक बारीक असे पीससुद्धा राहू शकतात. तर त्याच्यामुळं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित आता आपण स्ट्रेनरने गाळून घेत आहोत. तर बघा आता हे आपण व्यवस्थित गाळून त्याच्यावर ते जो चोथा निघतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता बघा मैत्रिणींना, आता अशा प्रकारे आता एक घट्ट आपल्या प्युरी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण काही मसालेसुद्धा आता ॲड करणार आहोत. तर बघा आता ही प्युरी तयार झालेली आहे. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर चला आता यामध्ये मी कोणते मसाले अजून टाकते ते तुम्ही बघा. आता यामध्ये मी टाकणार आहे काळं मीठ, धना जिरा पावडर, थोडा चाट मसाला आणि लाल मिरची पावडर. धना जिरा पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि लाल मिरची पावडर हे आपण त्या सूपमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि आता थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला घशाचा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळेस असं सूप करून पिलं तर घशाला पण आपल्या आराम मिळतो आणि आपलं ब्लड पण वाढतं.
आता बघा कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ते सूप टाकून घ्यायचं आहे. आता बघा आपण हे सर्व सूप त्या कढईमध्ये आपल्याला फोडणी दिलेली आहे सूपाला. आणि आता तुम्हाला जर नसेल आवडत तूप तर तुम्ही तूप टाकलं नाही तरी चालतं, तशीच फोडणी दिली नुसतं गरम केलं तरी चालू शकतं. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आपण जे मसाले काढलेले आहेत, मीठ काढलं आहे, ते सर्व त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता बघा आपण हे सर्व त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे. फक्त जास्त उकळायचं नाही, त्याला एकच उकळी काढून घ्यायची, कारण हे आपलं ऑलरेडी सर्व भाज्या शिजलेल्या आहेत. तर आता बघा मैत्रिणींनो, आता हे सूप आपलं रेडी झालं आहे. मी ते सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हे हेल्दी सूप कसं वाटलं, आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं सूप नक्की करून पहा. आणि मुलंसुद्धा हे सूप अगदी आवडीने पितात. आणि या सूपामुळं आपल्याला विटॅमिन, कॅल्शियम आणि आपलं आयर्नसुद्धा भरपूर प्रमाणात मिळते. धन्यवाद.